आणि अशा जातीवादी BJP सारख्या पक्षामध्ये जाण्याचं आम्ही धाडस केलं नाही। आणि जो भाग आमचा बीड शहरातला भाग असो, आमचा भाग असो, BJPशी कधीही संगनमत नव्हतं। आणि अचानकच 2 दिवसात निर्णय घेऊन त्यांनी BJPमध्ये त्यांनी प्रवेश केल्यामुळं ही त्यांची विचारधारा आम्हाला पटली नाही। नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर अचानक योगेश क्षीरसागरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला। निवडणुकीच्या काळामध्ये योगेश क्षीरसागरांनी घेतलेला हा निर्णय अनेक नगरसेवकांना आवडला नाही, त्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवक त्यांना सोडून गेले। त्यापैकीच एक होते बाळासाहेब गुंजाळ। स्वतः बाळासाहेब गुंजाळ आपल्यासोबत आहेत। बाळासाहेब, काय सांगताल? अनेक वर्षापासून तुम्ही त्यांच्यासोबत काम केलं, मात्र अचानक तुम्ही त्यांना सोडून आता राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आणि तुम्ही आता ही निवडणूक लढताय। आम्ही मुळातच राष्ट्रवादी अजित पवार गटातच आहोत, पण अचानकच योगेश क्षीरसागरांनी त्यांनी BJPमध्ये जाण्याचा एक अर्जंटली निर्णय घेतला। हे बरेच आमच्या विद्यमान आम्ही जे नगरसेवक होतो हे आम्हाला मुळीच पटलं नाही। आणि अशा जातीवादी BJP सारख्या पक्षामध्ये जाण्याचं आम्ही धाडस केलं नाही। आणि जो भाग आमचा बीड शहरातला भाग असो, आमचा भाग असो, BJPशी कधीही संगनमत नव्हतं। आणि अचानकच 2 दिवसात निर्णय घेऊन त्यांनी BJPमध्ये त्यांनी प्रवेश केल्यामुळं ही त्यांची विचारधारा आम्हाला पटली नाही। आणि त्यामुळं आम्ही कमीत कमी 20 ते 25 नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजितदादा गटामध्येच राहण्याचा आम्ही निर्णय घेतला। काही बोटावर मोजण्याएवढेच नगरसेवक त्यांच्याकडे राहिले आणि आम्ही हा निर्णय घेतला। बाळासाहेब, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही नगरसेवक आहात, नगरपालिकेली सतत तुम्हाला माहीत आहे या भागामध्ये विकास तुमच्या माध्यमातून झालेला आहे। यावर्षी नेमके विकासाचे मुद्दे काय असणार आहेत? कारण आता या निवडणुकीमध्ये क्षीरसागर तुमच्यासोबत नाही आहेत। विकासाचे मुद्दे म्हणल्यावर 10 वर्षापासून मी स्टँडिंग नगरसेवक आहे। मध्यंतरी 4 वर्षे इलेक्शन झाले नाहीत। मोठा तुमचा कोरोनाचा काळ असेल आणि प्रशासक असल्यामुळं 4 वर्षे आम्ही म्हणजे एकदम प्रशासकच्या ह्याच्यामुळं म्हणजे एकदम दुरी निर्माण झाली ती आमच्यामध्ये। पण आता इलेक्शन लागले आणि महागालचा कसा बॅकलॉग भरून काढायचा आता हे पुढं आम्ही करणार आहेत, त्या माध्यमातून लोकांमध्ये जाणार आहेत। महागालच्या 10 वर्षामध्ये आमच्या भागात जे पाण्याचे टाके आहेत की आउटस्कट भाग होता, 2011मध्ये हा ग्रामीण भाग होता आणि 2011मध्ये हा भाग शहरामध्ये आला। त्या 2011च्या अगोदर आणि 2011 नंतर हा भागाचा विकास कसा झाला, काय झाला, ग्रामीणमधून शहरामध्ये कसं आलोत। आणि आपण बघतानाच नाळवंडी रोड असेल, नातापूर रोड असेल, ह्या भागातील ज्या माजलगाव बॅकवॉटरमधून ज्या पाणी येणारे जे 3 टाक्या ज्या आहेत मोठ्या, ह्या टाक्यांना जागा कशी उपलब्ध करून घ्यायची आणि टाक्या कुठं बांधायचे, कसं बांधायचे आणि कसं वरून फंड आणता येईल, हे आमच्या काळामध्ये ह्या गोष्टी झाल्या। आणि बरेच मस्जिदपाशी रस्ते असतील, मंदिरापाशी रस्ते असतील आणि काही कॉलेज आहेत, आदित्य कॉलेज, डेंटल कॉलेज असेल, आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज असेल, ह्या भागामध्ये कसे रस्ता आणता येतील हे काम आम्ही ह्या 10 वर्षामध्ये केलं। अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। आता तुम्ही त्यांच्या पक्षामध्ये आहात, त्यांच्या पक्षाकडून तुम्ही ही निवडणूक लढताय नगरसेवक पदाची। भविष्यामध्ये अजित पवारांच्याकडे जी पदं आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि पालकमंत्री आहेत, त्यांचा कसा फायदा विकास कामासाठी होईल, काय व्हिजन आहे? मुळातच दादा हे अर्थमंत्री आहेत। अर्थमंत्री असल्यावर तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहेत आणि बीडमध्ये ह्याचा कसा फायदा घेता येईल दादाच्या मार्फत आणि त्याहून अजून माझ्या आउटस्कट भागामध्ये मला दादाचा अजून किती फायदा घेता येईल हे मी माझं वाडापुरतं आणि शहरापुरतं मी हे अधिकच जास्त लक्ष देणार आहे। गेल्या काही दिवसापासून आपण जेव्हा बघितलं की योगेश क्षीरसागरांनी पक्ष सोडला, त्यानंतर आता तुम्ही पंडितांच्या पक्ष म्हणजे अमरसिंह पंडितांचं नेतृत्व स्वीकारलेलं, अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे। क्षीरसागर मुक्त बीड करण्याचं देखील सोशल मीडियावर असे काही ट्रेंड चालू आहे, तर कसं पाहता तुम्ही याकडे? इथं क्षीरसागर आणि पंडित हा काही संबंध येतच नाही। हा जो पक्ष आहे हा अजितदादांचा पक्ष आहे, राष्ट्रवादी। आम्ही अजितदादावर विश्वास ठेवून ह्या पक्षात आलो आहेत आणि जे आम्हाला इथं जे मार्गदर्शन करतात, अमरसिंह पंडित साहेब असतील की विजयराजे असतील, अजून बरीच टीम आहे, आम्ही त्यांच्यामार्फत बीडमध्ये काम करणार आहोत। पण हा क्षीरसागरांचा किंवा पंडितांचा पक्ष नाही, हा पक्ष अजितदादांचा पक्ष आहे।
निश्चितच बाळासाहेब गुंजाळ होते. गेल्या अनेक वर्षापासून ते या भागामध्ये नगरसेवक आहेत. वेगवेगळी विकास कामं कशी केली त्यांनी सांगितलं आहे. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून या प्रभागाचा विकास करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळेच भाजपची विचारसरणी आवडत नसल्याने त्यांनी क्षीरसागरांची साथ सोडली आणि मूळ अजित पवारांच्या पक्षात ते राहिले आहेत. येणाऱ्या काळात आता निवडणूक आहे, 2 तारखेला मतदान होईल आणि जनता नेमकी कोणाला कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा मुकुंद सर, मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड.